ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, महाराष्ट्रातील शासन असेल, आमचं युतीचं शासन असेल, मुख्यमंत्री असतील, सर्वजण नेपाळमध्ये जे महाराष्ट्रातील पर्यटक अडकलेले आहेत, जे काही महाराष्ट्रातील नागरिक आहेत, त्यांना आणण्याच्या दृष्टीने दूतावासाशी संपर्क साधून त्यांना लवकरात लवकर सुरक्षित कसं आणता येईल याकडे सर्वजण प्रयत्न करत आहेत आणि लवकरच ते सर्व लोक महाराष्ट्रात पुन्हा येतील, कुठल्याही प्रकारची त्यांना इजा न होता त्या ठिकाणी। कुंकू माझा देश असं आंदोलन त्यांनी नाव एकंदरीत सुचवलेलं आहे, काय वाटतं? मी काय म्हणतो, सगळे बालिश चाळे आहेत। आधी स्वतःचं कुंकू लोक पुसून दुसऱ्याच्या घरात जात आहेत सुखाने नांदण्याकरता, याचं आत्मपरीक्षण करा। लोक पुसतायत, तुम्ही काय कुंकू लोकांना पाठवताय? तुमचं लावलेलं कुंकू रोज लोक पुसतायत। नगरसेवक, पदाधिकारी, आमदार तुमचं रोज कुंकू लावलेलं पुसतायत आणि दुसऱ्याच्या घरी सुखाने नांदायला जातात, याचं आधी आत्मपरीक्षण करा। देखा जाए पूर्व सांसद राजन विचारे, इन्होंने आपके खिलाफ एक जो पिटीशन है वो दाखिल किया था, लेकिन उनका पिटीशन जो है वो रद्द कर दिया गया है हाईकोर्ट की तरफ से। और आपको आपके खासदार पे भी जो सिक्का होता है, देखो गिर गया तो भी टांग ऊपर, बुरी तरह हुई हार, उससे मुंह छुपाने के लिए लोगों में इसी तरह की बातें ये कर रहे थे, कोर्ट में गए थे। मुझे कोई भी शासन नहीं हुआ है, मेरे पे कोई भी इसी तरह का गुना दाखिल नहीं हुआ था। एक घटना हुई थी पार्टी के लिए, उसमें कोर्ट ने मुझे किसी भी तरह का 1 साल के ऊपर 2 साल के ऊपर कौन सा भी शासन मुझे नहीं किया था, लेकिन लोगों को दिखाने के लिए इसी तरह की वो हरकतें कर रहे थे। उनमें अगर हिम्मत है, वो गुनाह कौन सा हुआ, कौन से गुनाह में, कौन सी घटना में मेरा नाम लेके वो कोर्ट में गए थे, अगर उसमें उनमें हिम्मत है तो लोगों के सामने जाहिर करें। पार्टी के लिए ये नरेश मस्के हर एक चीज में आगे रहता था। इनकी तरह सिर्फ महानगर पालिका का कमिश्नर खाते नहीं बैठता था, पार्टी के लिए डंडा काठी अलपे लेने की हमें हिम्मत थी। बाला साहब ठाकरे और तभी उद्धव साहब ठाकरे जिन्होंने जो आदेश दिया था, वो आदेश का पालन नरेश मस्के ने किया था। अगर उसमें हिम्मत है तो गुनाह कौन सा वो जाहिर करे। और नरेश मस्के जिस घटना में वो मेरा नाम ले रहा है वो जाहिर करे, तो नरेश मस्के ने खुद के लिए ऐसी ये घटना में शामिल थे या पार्टी के लिए, लोगों को मालूम पड़ेगा। सर PM मोदी ने जो है RSS की तारीफ की है। ऐसा बताया जा रहा है कि ऐसे संगठन राष्ट्र निर्माण और संगठित करने में सामाजिक चेतना और निर्माण भूमिका रखते हैं। देखो, RSS देश की बहुत पुरानी सामाजिक, शैक्षणिक और सांस्कृतिक क्षेत्र में काम करने वाली संगठना है। देश के लिए वो काम करती है तो उसकी प्रशंसा तो होनी चाहिए। सर्वच EB असेल, या EB वर देखील आक्षेप नोंदवण्यात आला, प्रभाग रचनेवरती देखील आक्षेप नोंदवण्यात आला। राष्ट्रवादी असेल, शरद पवार गट, ठाकरे गट असेल, मनसे असेल, यांनी एकत्रित हा आवाज उठवला। काय आहे, काल मी आणि महानगरपालिकेच्या वाहिन्यांवरनं बोलघेवड्या नेत्यांची सगळ्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या। लोकांना तुम्ही कसं फसवू शकता हो? छातीवर हात ठेवून बोला ना। 2011ला जनगणना झाली होती आणि ते EB प्रगणक जे ग्रुप असतात ते 2011 साली फिक्स झालेले आहेत आणि त्या EB नुसार प्रभाग रचना केली जाते। EB जो आहे तो कधीच मध्ये तोडता येत नाही। 10 EB, 11 EB, 12 EB, 15 EB असे एकत्र करून तो प्रभाग बनवला जातो। 11.5 पावणे 12 EB असं कधीच होत नाही। आणि हे जे EB आहेत ते 2011 साली ज्यावेळी जनगणना झाली त्यावेळी ते बनवलेले आहेत। मी ऐकलं येऊरचं टेकडी आणि खालचं येऊरचं गाव हे एकत्र कसे येऊ शकतात, पोलशेत गावाचे 2 तुकडे कसे होऊ शकतात, सिद्धार्थनगर कसा वेगळा होऊ शकतो। अहो, हे 2011 साली EB बनवलेले आहेत। हे EB आता नाही बनवलेले आहेत।
हे 2011 साली. त्यावेळी सत्ता कोणाची होती? त्यावेळी सत्तेत कोण होतं? कशाला लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकता? आणि एक महाशय ज्यांना लोकसभा निवडणूक हरण्याचा अनुभव आहे, आता विधानसभा निवडणूक हरण्याचा अनुभव आलेला आहे, आणि आता येणारी महानगरपालिका निवडणूक हरण्याचा सुद्धा अनुभव येणार आहे. ते मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करून काहीतरी बोलत होते, काहीतरी सांगत होते. अरे मागच्या वेळी जी प्रभाग रचना झाली त्यावेळी आपणच होतात ना, सत्तेत होतात. त्यावेळी मुख घेऊन का गप्प बसला होतात? त्यावेळी तो अन्याय तुम्हाला कळला नव्हता? काय लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम करताय? आपण अनुभवी आहात ना. एक महाशय तर जोरजोरात स्टाईल मध्ये बोलत होते. 2011 साली कुणाचं सरकार होतं, कुणाची सत्ता होती? मग त्यावेळी त्या सत्तेने तुम्ही तशा पद्धतीने गोष्टी केल्यात का? फुकटच्या गमजा मारण्याचं काम, लोकांमध्ये डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचं काम काल ठाण्यातले तथाकथित लीडर्स करत होते. त्यामुळे नागरिकांनी याकडे लक्ष देऊ नये. खोटी माहिती. महानगरपालिकेला ईबी बदलण्याचा अधिकारच नाही हो. हे 2011 साली आपण ईबी बनवलेले होते. जेव्हा सिंगल वॉर्ड होता त्यावेळी पण येऊरची तीच परिस्थिती होती, ज्यावेळी कोलशेतची पण तीच परिस्थिती होती, आणि सिद्धार्थनगरची सुद्धा तीच परिस्थिती होती. त्यामुळे लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचं काम करू नका. माझ्या खासदारकीवर शिक्कामोर्तब झालेला आहे. या बातमीमधून मला काही गोष्ट कळतच नाही. माझी खासदारकी कधी गेली होती? 7,34,000 मतं मला ह्या मतदारसंघात पडली होती. 2,17,000च्या फरकाने समोरचा कॅन्डिडेट पराभूत झाला होता. देशातल्या ज्या पहिल्या सर्वात जास्त लीड मिळालेल्या जागा आहेत त्या पहिल्या 10 जागांमध्ये आमची ठाण्याची जागा आहे. आणि मग माझ्या खासदारकीवर शिक्कामोर्तब कोणतरी एखादा लोकांमध्ये आपली हार पचवता आली नाही, लोकांपासून चेहरा कसा लपवायचा आणि स्वतःचं फेस सेव्हिंग कसं करायचं याकरता कुठल्या तरी थातूर मातूर कारणामध्ये वरून कोर्टात जातो आणि माझी खासदारकी धोक्यात. लोकांच्या दरबारात, लोकांच्या मतांच्या दरबारात तर मी देशातल्या पहिल्या 10 मध्ये निवडून आलेलो आहे. कसं आहे, राजन विचारे यांना स्वतःची हार पचवता आली नाही, उबाटाला हार पचवता आली नाही. दिघे साहेबांचा शिष्य कोण असा प्रश्न त्या ठिकाणी टाकला होता लोकांनी. एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे सर्व साथीदार हे दिघे साहेबांचे शिष्य आहेत, हे ठाणेकरांनी दाखवून दिलंय. परंतु पळपुटा बाजीराव अशा पद्धतीने विचारांची वागणूक होते आणि कोर्टाने त्यांना, अरे माझ्यावर कुठला गुन्हा आहे, कुठला दोषारोप आहे? मी काय त्यांच्यासारखा अडाणी लिडर नाहीये. मी विद्यार्थी दशेपासून आंदोलन करत या राजकारणात मी आलेलो आहे. पक्षाकरता लाठ्याकाठ्या खाल्लेल्या आहेत, पक्षाकरता आंदोलन केलेली आहेत, आणि ज्या गुन्ह्याचा ते कोर्टामध्ये ते घेऊन गेले होते त्याच्यामध्ये कोर्टाने मला शिक्षा दिलेली नाहीये. आणि कुठला गुन्हा? चोरीचा होता, भ्रष्टाचाराचा होता, कुठला गुन्हा हे राजन विचारांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगावं. त्यांनी जो कोर्टामध्ये ज्याचा उल्लेख केलेला आहे तो गुन्हा कुठला आहे? अरे तो पक्षाकरता नरेश मस्केनी केलेली ती गोष्ट आहे. लाज वाटते सांगायला. तुमच्यासारखे फक्त महानगरपालिकेचं राजकारण करत बसलो नव्हता नरेश मस्के. पक्षाकरता लाटाकाट्या खात होता. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार ती कृती घडलेली आहे. आणि मला तुम्ही गुन्हेगार ठरवता? हिम्मत असेल तर तो कुठला गुन्हा आहे? माझं आव्हान आहे त्यांना की ज्याच्या आधारे आपण कोर्टात गेला होता, कुठली घटना आहे त्याचा उल्लेख त्यांनी स्वतः करावा. मग लोकांना कळेल पक्षाकरता नरेश मस्केनी काय केलेलं आहे. कुठल्याही पद्धतीत कुठल्याही कोर्टाने माझ्यावरती काही गुन्हा दाखल केला नव्हता. परंतु खोट्या पद्धतीने कोर्टामध्ये काही कागदपत्र दाखवली गेली. कोर्टाने
दूध का दूध और पानी का पानी दाखवून दिलेला है। सत्य परेशान हो सकता है, हारता नहीं कभी सत्य, पराजित नहीं होता, सत्य परेशान होता है। परेशान तुम कर सकते हैं पण मला तुम्ही हरवू शकत नाही, कारण माननीय दिघे साहेबांचे आशीर्वाद आणि एकनाथ शिंदे साहेब सारख्या नेत्याचा भरभक्कम पाठिंबा मला आहे। प्रश्न आहे अरे काय कोणावरती विचारताय? गणेश सर, नाईक गणेश असं नाईक म्हणाले की काय बोलले गणेश? रावणाचं काय बोलले? रावणाचं दहन केल्याशिवाय इथे सत्ता रावणाचा अहंकार आपल्याला सर नवी मुंबईमध्ये देखील मी सत्ता दिली, ठाण्यामध्ये देखील सत्ता मी देऊ शकतो, परंतु सत्ता देण्यापूर्वी आपल्याला ठाण्यातील रावणाचा अहंकार जर टिकावा लागेल। गणेश नाईक स्वतःला बोलले का रावण? कुणाला बोलले गणेश नाईक? अप्रत्यक्षपणे त्यांनी एकनाथ शिंदेकडे रोज दाखवला असं वाटतं का? एकनाथ शिंदे साहेबांकडे अप्रत्यक्षरित्या रावण खलनायक का ठरला? त्यांनी दुसऱ्यांच्या बायका पळवल्या, सीतामाईला त्यांनी अपहरण करून त्यांच्या लंकेत घेऊन गेले, म्हणून रावण खलनायक ठरला ना। त्याच्यामुळे मला असं वाटतं की गणेश नाईक साहेब स्वतःबद्दल बोलले असतील, शिंदे साहेबांबद्दल नसतील बोलले, कारण रावणाच्या पावलावर पाऊल ठेवून कोण चाललंय हे अख्ख्या जगाला माहिती आहे। त्याच्यामुळे आम्हाला आता जास्त बोलायला लावू नका। रावण कोण आणि राम कोण? रावणामध्ये जे असलेले गुण आहेत ते कुणात आहेत हे अख्ख्या जगाला माहिती आहे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।